पंचशील प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही चौथा सामूहिक बौद्ध विवाह मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असून आतापर्यंत 17 जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे। मेळाव्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक सेवानिवृत्त अभियंता भरतकुमार कनिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। समाजातील गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबाचा विवाहासाठी होणारा अनाठायी खर्च टाळावा, तसंच तोच पैसा कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि जीवनमान उंचवण्यासाठी वापरला जावा या उदात्त हेतून पंचशील प्रतिष्ठानतर्फे सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे। या उपक्रमामुळे समाजात एकी, आपुलकी, प्रेम आणि सहकार्याची भावना वाढीस लागेल। मेळाव्याच्या प्रचार प्रसारासाठी जिल्हाभरात पत्रके, स्टिकर्स आणि भित्तीपत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली असून विवाह इच्छुक वधूवर आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मेळाव्याच्या यशस्वी योजनेसाठी स्वागत समिती, महिला समिती, भोजन समिती, दक्षता समिती आदी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध तयारी सुरू आहे। नोंदणी झालेल्या 17 जोडप्यांना दिनांक 1 जून रोजी संयोजन समितीच्या वतीनं शुभ्र वस्त्रांचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अशोकराव येरेकर, संयोजक भरतकुमार कनिंदे, भीमराव धनसकर, सचिव इंजिनियर RB मादळे, उपाध्यक्ष भगवानराव धबडगे, सहसचिव यशवंतराव उबारे आदी परिश्रम घेतात। सामूहिक बौद्ध विवाह मेळावा समाजातील महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन सामूहिक बौद्ध विवाह मेळावा समितीच्या वतीने करण्यात आलंय। मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे या विवाह मेळाव्याच्या संयोजन समितीचा मी संयोजक आहे। माझ्यासोबत आमचे मित्र आदरणीय भीमरावजी धनसकर साहेब आहेत, रावळे साहेब आहेत, आमचे गुणवंती भगत आहेत, आमचे इतर सहकारी सुद्धा आहेत, आदरणीय फुले साहेब सुद्धा आहेत। तर या वर्षीचा आमचा हा चौथा विवाह मेळावा आहे। याची जवळजवळ तयारी झालेली आहे आणि यावर्षी एक 17 जोडप्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे आणि आमच्या विविध या कामासाठी आम्ही विविध अशा समित्याचं गठन केलेलं आहे। पाणी पुरवठा असो, जेवणाची कमिटी असो, व्यवस्थापनाची असो, विविध अशा संघटना या समित्यांचं गठन केलेलं आहे आणि समाजाला आम्ही असं आवाहन करतो की 5 जून 2026 रोजी होणाऱ्या मेळाव्याला आणखी 3 दिवस बाकी आहे। जर ज्यांच्या काही पाल्यांचे विवाह जर जुळले असतील तर तेही नोंदणी करू शकतात आणि जरी ज्याची नोंदणी नाही झाली तरी समाजातील सर्वसामान्य लोकांना मी अशी विनंती करतो की आपण या विवाह मेळ्यामध्ये येऊन या विवाह मेळाव्याचा एक आपण साक्षीदार व्हावा अशी मी या तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्या जनतेला आवाहन करतो। जय भीम, जय क्रांती। सर्वांना सप्रेम जय भीम। मी इंजिनियर भीमराव धनसकर या बौद्ध विवाह मेळाव्याचे संयोजक म्हणून काम पाहतोय। हा बौद्ध मेळावा 8 जून 2026 रोजी चांदोजी पाडे मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे। यासाठी या मंगल परिणयामध्ये जे वधूवर मंडळी येणार आहेत त्यांची इथं चांगली सोय केलेली आहे, राहण्याची, जेवणाची, त्यांच्यासोबत येणाऱ्या वराडी मंडळींची पण जेवणाची सोय केलेली आहे आणि सगळे तयारी आमची पूर्ण झालेली आहे। आणखीन 2-3 दिवसामध्ये नवीन जोडपे आमच्याकडे येण्याची शक्यता आहे। अजून 10-5 जोडपे वाढतील अशी आशा आहे आणि या ठिकाणी हा मंगल परिणय जो होणार आहे विवाह सोहळ्याच्या माध्यमातून, तरी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो, सर्व जनतेने अशी विनंती करतो की हा उपक्रम आपण पाहण्यासाठी यावा आणि या मंगल परिणयामध्ये जे वधूवर आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पण यावा आणि समाजामध्ये हे परिवर्तन जे घडत आहे हे पाहून तुम्ही पुढच्या वर्षी या परिवर्तनासाठी आपली सहभाग नोंदवाल, हिरिरीने भाग घ्याल अशी आम्हाला आशा आहे। एवढं या तुमच्या यूट्यूब चॅनलद्वारे सर्व जनतेस आवाहन करतो, सर्वांनी याचा लाभ घ्यावा। जय भीम। समाज साधना न्यूज, समाज हितासाठी सदैव अग्रेसर।